इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य। नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य अंतर्गत स्वास्थ्यरंग या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज मी डॉक्टर तोरल शिंदे यांच्याशी संवाद साधणार आहे. नंदा घरी नंदन वन फुलले, बोल बोबडे इवले इवले गोकुळात घुमले. श्रोते हो, अशाच अनेक घरात नंदनवन फुलवणाऱ्या डॉक्टर तोरल शिंदे यांना आज आम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केले. मॅडम नमस्कार. नमस्कार. श्रोते हो, आपल्या घरी बाळ यावं, त्याच्या आगमनानं घराचं गोकुळ व्हावं, त्याच्या बाललीलांनी आपण सुखावून जावं ही प्रत्येकाची इच्छा असते. पण कधी कधी असं होतं की लग्नानंतर अनेक वर्ष बाळ होत नाही. मग ती दोघं आणि त्यांच्या घरचेही नाराज होतात. पूर्वीच्या काळी तर या गोष्टीवरून विवाह मोडत सुद्धा असत. परंतु आता काळ बदललाय. वैद्यकीय क्षेत्रात अनेक नवनवीन शोध लावलेत आणि त्यामुळे अशा नाराज आणि निराश जोडप्यांच्या आयुष्यात आशेचा किरण आलाय. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं या समस्येवर उत्तर आणि उपाय शोधणं शक्य झालंय आणि ते म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान. आज आपण याच वैद्यक शास्त्रातील आधुनिक उपचार पद्धतींबद्दल डॉक्टर तोरल शिंदे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मॅडम, सर्वात प्रथम तुम्हाला नुकताच इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रोडक्शन यांचा यूथ आयकॉन पुरस्कार वंध्यत्व समस्येच्या निराकरणासाठी तुम्ही ग्रामीण भागात जे काम केलंय आणि आत्ताही करताय त्यासाठी मिळालाय. त्यासाठी तुमचं खूप 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 अभिनंदन. धन्यवाद. आता तुम्हाला जो मुळात पुरस्कार मिळालाय तोच वंध्यत्व निवारणाच्या कामासाठी. मग आपण आपल्या आजच्या मुलाखतीची सुरुवात वंध्यत्व म्हणजे काय इथपासून करूया. यामध्ये तुम्ही वंध्यत्व म्हणजे काय, वंध्यत्व आहे हे कळण्यासाठी कोणकोणत्या टेस्ट कराव्या लागतात आणि त्याची कारणं काय आहेत, इथपासून सुरुवात करूया. सर्वप्रथम मला आज बोलवण्याबद्दल धन्यवाद. वंध्यत्वाबद्दल आज बोललं जात आहे. वंध्यत्व म्हणजे असं दाम्पत्य ज्याला लग्नाला 1 वर्ष झालंय आणि त्यांनी काही कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरले नाही आहेत, म्हणजे असं काही प्रयोग केला नाही आहे की ज्याच्यानी मुलं होऊ शकणार नाही. आणि अशा दाम्पत्याला जेव्हा मुलं होत नाही तर त्याला वंध्यत्व म्हटलं जातं. मात्र आता जर कुणी स्त्री 35 इयर्सची आहे आणि तिचं लग्न झालंय आणि ती जर 1 वर्षपर्यंत थांबली तर ते चुकीचं राहील. तर त्यासाठी जसं वय वाढतं तसं पिरियड ऑफ इन्फर्टिलिटी जसं त्याला आम्ही म्हणतो ते पण हळूहळू कमी होत चाललं आहे. तर 35 इयर्सच्या एजमध्ये जर कुठचं दाम्पत्य असेल तर त्यांनी स्वतःला 6 महिन्यामध्ये जर नैसर्गिक प्रेग्नन्सी राहत नसेल तर नक्कीच इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट त्यांनी घ्यावी. बाळ होण्याचं योग्य वय काय आहे असं वाटतं तुम्हाला? बाळ होण्याचं योग्य वय हा स्त्रीच्या मानसिक आणि शारीरिक लेवल्सवर अवलंबून आहे. आयडियली इंडियन सिनॅरिओ आहे त्याच्यामध्ये मुलींचं लग्न अगोदरच्या काळामध्ये 18-19 वयामध्ये केलं जायचं. पण आता मुली ग्रॅज्युएट होतात, शिकतात, त्यामुळे 20-21-22पर्यंत आहे. 20-21-22पर्यंत त्यांची पूर्ण शारीरिक डेव्हलपमेंट होते. त्याचबरोबर बिकॉज मी इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट आहे त्यामुळे मी हे नक्कीच सांगू शकते की 21-22 वयामध्ये त्यांची फर्टिलिटी जे रेंज आहे ती पीकवर असते, म्हणजे त्यांना मूल लवकर होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर अशा टाईमला हा जे पिरियड आहे 20, 21, 22, 23 हा नक्कीच एक चांगलं पिरियड आहे. पण आत्ताच्या काळामध्ये मुली लेट लग्न करतात, शिक्षण घेतात आणि ते अतिशय कौतुकास्पद आहे, म्हणजे त्यांनी घ्यायलाच पाहिजे. आणि त्या कारणामुळे त्यांचं लग्न पण ॲट द एज ऑफ 26-28 होतं. काय लोक जे पोस्ट ग्रॅज्युएट करतात, PhD करतात त्यांचं तर लग्न 31-32मध्ये होतं. तर अशा टाईमला जेव्हा लग्न लेट होतं 30 नंतर तर त्या लोकांनी थोडंसं लक्ष फर्टिलिटीबद्दल थोडंसं जास्त असायला पाहिजे. जर तुम्हाला फॅमिली वेवरकडे जायचं आहे, म्हणजे तुम्हाला जर मूल हवं आहे तर त्याला 30 नंतर तर नक्कीच प्रोलॉंग करायला नाही पाहिजे. 30च्या अगोदर स्त्रीला एक तरी बाळ व्हायला पाहिजे. तर त्यामुळे मला असं वाटतंय आत्ताच्या सिनेरिओमध्ये 28, 29, 30मध्ये तर येस. शिक्षणामुळे विवाह करण्याचंच वय वाढलंय हे एक आपण कारण म्हणू शकतो. ह्याच्याशिवाय अजून कोणकोणती कारणं आहेत की त्यामुळे वंध्यत्व स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये येऊ शकतं?
वंध्यत्वाचे भरपूर कारण आहे, पण पहिलं आपण स्त्री आणि पुरुष ह्याच्यामध्ये आपण डिस्टिंग्विश करूया. पुरुषांमध्ये पहिलं कारण आहे की त्यांची स्पर्म काउंट म्हणजे शुक्राणूची काउंट कमी असेल किंवा शुक्राणूची काउंट नॉर्मल आहे पण त्यांची हालचाल कमी असेल तरी वंध्यत्व होऊ शकतं. मेलमध्ये जसं आपण बोलत होतो की स्पर्म काउंट जर कमी असेल तरी वंध्यत्व होऊ शकतं. मोटिलिटी म्हणजे त्याची हालचाल कमी असेल तरी वंध्यत्व होऊ शकतं. काय काय लोकांना लहानपणी गालगुंड होतात, मम्स, अशा पण पेशंट्सना इन्फर्टिलिटी होऊ शकते बिकॉज ह्याच्या कारणामुळे पण स्पर्म काउंट कमी होतात. काय काय लोकांना प्रोफेशनल हॅझार्ड्स जसं की मायनर्स असतात, ड्रायव्हर्स असतात किंवा असे पेशंट्स असतात ज्यांचं काम गरम वातावरणमध्ये ते काम करतात, सोनार काम करतात किंवा गरम जे वातावरण असतं अशा टाईमला त्यांना पण इन्फर्टिलिटीचं प्रॉब्लेम जास्त प्रमाणात बघितलं गेलेलं आहे. परत असे पेशंट्सना पण इन्फर्टिलिटी होते जे लोकांना काही व्यसन आहे. सर्वात महत्त्वाचं टबॅको, गुटखा, तंबाखू, ह्या लोकांमध्ये वंध्यत्वाचं प्रमाण अतिशय जास्त आहे. ह्याचं कारण आहे की हे जे टॉक्सिन्स आहे ते तुमच्या शरीरामध्ये जाऊन तुमची टेस्टिसची फंक्शन्स कमी करते आणि त्यामुळे जरी तो फर्टाईल पिरियडमध्ये 25 वर्षाचा मुलगा आहे आणि ते 5 वर्षापासून तो गुटखा खात असेल किंवा टबॅको खात असेल म्हणजे पान सुपारी खात असेल तर त्याची स्पर्म काउंट नक्कीच कमी असणार आहे. त्याचबरोबर असे पेशंट्स ज्यांच्यामध्ये काय काय पेशंट्स असतात ज्यांच्यामध्ये स्पर्म काउंट 0 असतो. का तर त्यांचे अंडाशय जे असतात ते फंक्शनिंग लहानपणापासूनच नाही करत. पहिल्याच्या काळामध्ये जेव्हा मूल व्हायचं तेव्हा आई वडिलांकडून हे बघितलं नाही जायचं की बॉईजमध्ये पुरुषांमध्ये अंडाशयाची साईज कशी आहे, ते व्यवस्थित आहे की नाही. पण आत्ताचे पिडियाट्रिशियन आणि आत्ताचे नवजात जे तज्ज्ञ आहेत ते लोक हे सगळं बघतात आणि त्यामुळे अर्ली डिटेक्शन पण होत चाललंय. ह्याच्याबद्दल पण काही वाद नाही आहे. त्याचबरोबर पुरुषांमध्ये वंध्यत्वाचा अजून एक कारण आहे स्ट्रेस. आत्ताच्या काळामध्ये स्ट्रेस हा इनव्हेरिएबली सर्वात मोठं कारण बघितलं गेलंय. गव्हर्नमेंटनी गुटखावर बॅन आणलंय तर त्यामुळे गुटख्यापासून जे प्रॉब्लेम होत आहेत ते आपण सेटल झालो आहेत, पण स्ट्रेसमुळे जे प्रॉब्लेम होत आहेत त्याच्याकडून आपण कसे वाचणार ह्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे. आणि स्त्रियांचं आहे की स्त्रियांचं आत्ता मेजर जे मुली आहेत त्यांच्यामध्ये जी इन्फर्टिलिटी आहे ते PCODमुळे. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम हा एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, म्हणजे हे ठेवण आहे. जसं की आपण चांगली जीवनशैली जर तुम्ही यूज केली, चांगल्या राईट टाईमला तुम्ही जेवलात, राईट टाईमला झोपलात, व्यायाम, आहार तुमचं सगळं व्यवस्थित असेल तरी तुम्हाला मेन्सेस व्यवस्थित येतील, तुमची फर्टिलिटी ओव्युलेशन सगळं नॉर्मल होईल आणि तुम्हाला मूल होण्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही. प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा तुम्ही व्यायाम करत नाही, तुम्ही वजन वाढवता, तुमचं जेवण किंवा झोपण्याचे टायमिंग नसतात आणि त्याचबरोबर मोबाईलचा जास्त वापर, ह्याच्यामुळे तुमची पूर्ण सिस्टम सर्कॅडियम रिदम तुमची बिघडते आणि हा पण एक मोठा कारण आहे इन्फर्टिलिटीचा. स्त्रियांमध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे, काय काय पेशंट्समध्ये ओव्हेरियन प्रॉब्लेम्स आहे. जसं की आत्ताच्या नवीन लेटेस्ट आम्ही लोक एक 5-6 वर्षापासून बघतोय की तरुण मुली 25-26 वर्षाची मुली आहेत, 22 वर्षाची मुली आहेत, पण त्यांची ओव्हरीज फंक्शनच करत नाही. हे अतिशय धक्कादायक गोष्ट आहे आणि हे लेटेस्ट हे फाइंडिंग्स आहे. पण ह्याचं काय कारण असू शकतं? येस, आपण लोक जे जेवतोय ते जीन मॉडिफाईड आहे. अगोदर आपण लोक ऑर्गॅनिक फूड खायचो, आता आपण ऑर्गॅनिक फूड खात नाही. आपण खातो बाहेरचं चायनीज किंवा असं वेगवेगळे प्रकारचे आपण जेवतो. चायनीज वाईट आहे असं प्रकार नाही आहे, पण त्याच्यामध्ये जे तत्व टाकले जातात तर ते कधी कधी दे आर नॉट गुड. एडिटिव्स, कलर टाकले जातात. अगदी. त्यामुळे जे लोक जास्त असे कन्झ्युम करतात त्यांच्यामध्ये असे प्रॉब्लेम जास्त होतात. इव्हन असं मॅडम की पूर्वीच्या काळी शेतीत सुद्धा यावर्षी जे आपण पीक घेतलंय त्यातलाच काही हिस्सा पुढच्या वर्षीच्या शेतीसाठी शिल्लक ठेवला जायचा, होय. की ज्याचं बियाणं म्हणून वापर करायचा. खरंय. आणि आता जर तुम्ही बघितलं की आपण जी बाजारातून विकत बियाणे आणतो आणि पेरतो तर ती पुनरुत्पादन क्षमता नसते. दरवर्षी तुम्ही नवीन बियाणं विकत आणा आणि ते पेरा, म्हणजे हे अन्न आपण खातोय हा सुद्धा कुठेतरी परिणाम आपल्या बॉडीवर Yes. आपल्याला कळत नाहीये.
आपण म्हणतो नाही आम्ही चांगलंच खातो, पण आपल्या नकळत हे होते, हा मोठा परिणाम आहे. येस, म्हणजे जे आपण पेरतो त्याच्याबरोबर युरिया, पेस्टिसाइड हे सगळं टाकलेलं आहे की नाही हे आपण बघत नाही. पण हे खरं आहे की आता तो टाईम आहे की आपल्याला पुढच्या पिढीसाठी आपण जे त्यांच्या ताटात देतोय ते ऑर्गॅनिक असायला पाहिजे, त्याची थोडीशी तरी काळजी घ्यायला पाहिजे. अगदी त्याचबरोबर काही काही फिमेल्स असतात ज्यांना ट्युबरक्लोसिस असते, त्यांची दोन्ही गर्भनलिका ट्युबल ते बंद असतात, तरीही प्रेग्नन्सी राहत नाही. काय काय पेशंट्स असतात ज्यांच्यामध्ये स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे, म्हणजे की गर्भपिशवी तयारच नाही आहे, बनली गेलीच नाही, अंडाशय पण बनले गेलेच नाही. हे एक HPO ॲक्सेस आहे, म्हणजे ओव्हरीज, गर्भनलिका, गर्भपिशवी आणि योनिमार्ग हा एक प्रकारची एक सिस्टम फॉर्म करते. स्त्रीबीज अंडाशयमधून निघून गर्भनलिकाला पोचते, तिथून ते गर्भाशयामध्ये पोचते. टायमिंग बरोबर असेल, त्या स्त्रीबीजचं मिलाप जर शुक्राणूबरोबर झालं आणि पिंड बनलं तर गर्भपिशवी त्या पिंडला रुजू करते, आणि जर नाही झालं तर आपोआप नॅचरल मेन्सेस आणि पाळी येतात आणि ते योनिमार्गेमधून निघून जातात. तर ह्या चक्रामध्ये कुठे पण ह्या सायकलमध्ये अडथळा आला तर इन्फर्टिलिटी होऊ शकते. जे मी बघितलेलं आहे की काही 20 वर्ष अगोदर बायका घडी वापरायचे, त्यांची ती स्वच्छताची टेंडन्सी नव्हती, तर त्यामुळे इन्फेक्शन रेट भरपूर असायचा. पण आत्ताच्या बायका अतिशय सुशिक्षित आहेत, त्यांना कळतं आपल्याला काय वापरायला पाहिजे, कसं वापरायला पाहिजे. स्वच्छता ठेवली पाहिजे याचं महत्त्व कळतं. सॅनिटरी पॅड जर वापरतोय आपण तर ते 4 तासांनी 6 तासांनी आपल्याला चेंज करायला पाहिजे. बरोबर. तर ह्या सगळ्या कारणामुळे इन्फेक्शनचा रेट आता कमी आलाय, हे पण तेवढंच खरं आहे. त्याचबरोबर जर काही पेशंट्समध्ये डायबिटीज, थायरॉइड, प्रोलॅक्टिन लेवल हे जे संप्रेरक आहे हे जरी ॲबनॉर्मल झाले तरी त्यांना इन्फर्टिलिटी होऊ शकते. आणि हे सगळं पहिल्यांदा एक 60 वर्षाच्या माणसांना जर असेल, BP, डायबेटीस, हे थायरॉइड, तर आज ते कुठेतरी 20-22 वर्षापासूनच हो, मुलांना yes. व्हायला सुरुवात झाली. 100% आजकाल तर नक्कीच 22-23 हो. वर्षाच्या मुलांना थायरॉइडचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे. खरं आहे. प्रत्येक वंध्यत्व आहे हे कळलं, तर मग त्याच्यासाठी काय टेस्ट कराव्या लागत असतील, तर त्या कोणकोणत्या आहेत, म्हणजे बेसिक कोणत्या आहेत, ॲडव्हान्स कोणत्या आहेत? बेसिक म्हणजे काय आहे की आम्ही बघतो की हजबंड अँड वाईफ, स्त्री आणि पुरुष हे फिजिकली फिट आहेत का. बिकॉज फिजिकली फिट जर स्वस्थ माता असेल तरच ती स्वस्थ बाळाला जन्म देणार. अगदी. तर पहिलं तर आपलं हे बघायला पाहिजे की त्यांना काही थायरॉइड आहे का, त्यांचं हिमोग्लोबिन बरोबर आहे का. सर्वात महत्त्वाचं आहे हिमोग्लोबिन. आपण कितीही पुढचे ॲडव्हान्सेस बघितले, पण आम्ही बघितलेलं आहे की जर तुमचं हिमोग्लोबिनच करेक्ट केलं तरी तुमची आपोआप फर्टिलिटी छान वागायला लागते. त्याचबरोबर फिजिकली फिट आहेत की नाही ते बघितलं जातं. पुरुषांमध्ये सर्वात महत्त्वाची तपास आहे शुक्राणू. शुक्राणूची तपास ही बेसिक तपास म्हणून बघितली जाते. जर सपोज शुक्राणूमध्ये काही प्रॉब्लेम आहे, सपोज फॉर एक्झाम्पल शुक्राणू नाहीच आहे, 0 आहे, ज्याला आम्ही ॲझोस्पर्मिया म्हणतो, आणि जर तसं असेल तर आम्ही त्यांचे ब्लड इन्व्हेस्टिगेशन करतो, जसं की FSH आहे, AMH आहे, प्रोलॅक्टिन लेवल्स आहे. का तर आम्हाला कळतं की ह्यांच्या टेस्टीजमधून, ह्यांच्या ग्रंथीमधून प्रॉपर स्पर्म बनतायत की नाही बनत आहे. जर बनतायत तर त्याचा अर्थ आहे की कुठेतरी ट्यूबमध्ये ब्लॉक आहे आणि ते इन्फेक्शन आहे. एखाद्या वेळी अँटीबायोटिकनी ओपन पण होऊ शकतं, आणि जर नाही तर अशा पेशंट्समध्ये ॲडव्हान्स टेक्निकनी तुम्ही प्रेग्नन्सी अचीव करू शकता. आता स्त्रियांची इन्व्हेस्टिगेशन म्हणजे मी जसं सांगितलं फिजिकल फिटनेस हा पहिला मुद्दा असायला पाहिजे. सेकंड आहे सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये आम्हाला कळतं की गर्भपिशवी व्यवस्थित आहे की नाही, गर्भपिशवीमध्ये काही पडदा आहे का, किंवा गर्भपिशवी एकच आहे की 2 आहे, किंवा अर्धीच डेव्हलप झाली आहे. त्याचबरोबर दोन्ही ओव्हरीज म्हणजे अंडाशय नॉर्मल फंक्शन करत आहे की नाही, स्त्रीबीज बनवण्याची क्षमता आहे का आणि बनवतायत का. PCOD तर नाही आहे ना त्यांना, किंवा स्त्रीबीज बनवतच नाही आहे असं तर नाही आहे. आणि त्याबरोबर HSG हिस्ट्रोसाल्पिंगोग्राफी म्हणजे एक्सरे करून आपण बघितलं जातं की दोन्ही ट्यूब्स नॉर्मल आहे की नाही. हा राहिली बेसिक टेस्ट. आता ह्या बेसिक टेस्ट नंतर आपल्याला काय हॉर्मोनल टेस्ट करायला लागतात, जसं की प्रोलॅक्टिन आहे, थायरॉइड आहे, AMH, FSH असे बऱ्यापैकी एक इन्व्हेस्टिगेशन आहे, पण ते एका वयानंतर करायला लागते. सपोज कोणी 30 वयाची स्त्री आली तर त्याच्यामध्ये हॉर्मोनल टेस्ट नक्कीच करायला पाहिजे. पण सपोज कोणी 25-26 वर्षाची मुलगी आली तर त्याच्यामध्ये आपण बेसिक करून पहिल्यांदा फाइंड आउट करतो, त्यानंतर आपण पुढे जातो. मॅडम, मुळात तुम्ही एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून इथे रत्नागिरीमध्ये काम चालू केलं, आणि नंतर तुमचं एक असं म्हणजे हे
काम करताना लक्षात यायला लागलं की इकडे वंध्यत्वाचं प्रमाण, मुलं न होण्याचं प्रमाण खूप आहे. आणि म्हणून मग तुम्ही हे ॲडव्हान्स शिकायचं ठरवलं. काय म्हणजे काय विचार आला तेव्हा की हे असं शिकावं, एवढं अगदी तळमळीने का वाटलं? ह्याच्या पाठीमागे ॲक्च्युली एक स्टोरी आहे. काय झालं की आम्ही लोक ट्रीटमेंट देतोच सगळ्या पेशंट्सना, बरोबर. पण कुठेतरी आपण एक मर्यादा आहे ते पहिल्यापासून आम्हाला वाटत होतं. आता मी जे हॉस्पिटलमधून शिकलेली आहे, ग्रँड मेडिकल कॉलेज, तिथूनच माझं UG PG दोन्ही झाले. लग्नानंतर मी इथे आले. त्यामुळे कुठेतरी आपल्याला ट्रीटमेंट आपण देतोय, पण त्या प्रकाराने आपण ट्रीटमेंट देतोय का, हा नेहमी एक प्रश्नचिन्ह माझ्यासमोर असायचा. आणि त्यानंतर ना एक दिवस रात्री साधारण 3:30 वाजता मला एक फोन आला एक पेशंटचा फोन बघितला तर दुबईचं कोड होता त्याच्यावर. माझे बहीण आहे दुबईमध्ये, त्यामुळे मी ते उचलला आणि तिथून ती रडत होती. त्यामुळे मी तिला सांगितलं, काय झालं, तू चुकीचा नंबर लावलाय का? तर ती म्हणाली, नाही डॉक्टर तोरल, मी तुम्हालाच नंबर लावलाय. बरं. आणि माझी अक्षरशः झोप उडाली तेव्हा. तर मला वाटलं की काहीतरी मेजर झालेलं आहे. आणि ती मला म्हणायला लागली, माझ्याकडे फक्त 15 दिवस आहे, मी 3 महिन्याचा विजा घेऊन इथे आलेले, आणि मला जर 15 दिवसामध्ये मी प्रेग्नेंट नाही राहिले तर एखाद्या वेळी माझा संसार हा मोडू शकतो. पण त्या गोष्टीने मला पूर्ण रात्र झोपू दिलं नाही. आणि त्यानंतरचे दिवस मला जाम त्याबद्दल विचार करत राहिले. आणि कुठेतरी मला असं वाटलं की स्त्रियांची केपेबिलिटीज फर्टिलिटीवर मोजली जाते अजूनही. हे अतिशय वाईट गोष्ट आहे. स्त्रियांना हे विचारायला पाहिजे, तू कशी आहेस, तू किती शिकली आहेस, तू आत्ता काय करते, काय जॉब करते, आणि तुझे ॲम्बिशन्स काय, हा प्रश्न असायला पाहिजे. पण दुर्दैवाने आपण असं नेहमी विचारतो, तुझा नवरा काय करतो आणि तुला किती मुलं आहे. अगदी बरोबर. अतिशय ही चांगलीच गोष्ट आहे, पण मला असं वाटतं स्त्रीला तिच्यासाठी रिस्पेक्ट मिळायला पाहिजे, आणि तिला किती मुलं आहे त्याच्यासाठी रिस्पेक्ट नाही मिळायला पाहिजे. असो, पण त्या पेशंटनी माझ्याकडे एक विचार करण्यासाठी मला भाग पाडलं की आपण जर कुठे कमी पडतोय तर आपण असं काय करू शकतो की अशा पेशंट्सना त्यांचा संसार अशा वाईट वेशनमध्ये नाही जायला पाहिजे. आणि त्यानंतर देन आय थॉट की मी ह्याच्या पुढे आपण अभ्यास कसं करायचं, आणि हळूहळू मी फेलोशिप केली, त्याच्यानंतर डिप्लोमा केला, आणि नंतर मी वार्विक युनिव्हर्सिटीमध्ये IVF शिकायला गेले, आणि जर्मनीमध्ये ऑडलेनबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये मी डिप्लोमा कोर्स केला. आणि त्यानंतर जेव्हा माझी फेलोशिप पूर्ण झाली त्यानंतर देन आम्ही लोक इथे आलो. आम्ही बघितलं की आपल्याकडे खरोखर किती प्रमाण आहे. लोकांचा हा गैरसमज आहे की शहरामध्येच इन्फर्टिलिटी होते. आपल्या रत्नागिरीसारखे रुरल एरियामध्ये पण इन्फर्टिलिटी आहे, वंध्यत्व आहे. मात्र प्रॉब्लेम हा आहे की ते बोललं जात नाही. अगदी खरंय. मी ह्याच विषयाकडे येणार होते की मुळात ह्या विषयाकडे आपल्याकडे अजूनही अगदी, मग तो माणूस शिकलेला असू दे, गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे, तरी सुद्धा ज्या प्रमाणात स्पष्ट बोलायला पाहिजे तितकं बोललं जात नाही. अजूनही लपवा छपवी, नाही ट्रीटमेंट चालू आहे, आम्ही प्रयत्न करतोय, असंच सांगितलं जातं. तुमच्याकडे पेशंट आल्यानंतर लगेच लक्षात येत असेल टेस्ट झाल्यानंतर, मग त्यांना समजवण्याचं काम तुम्ही कसं करता की तुम्ही आता ॲक्सेप्ट करा की बाय नॅचरल हे नाही होणार आहे. हे समजवणं सुद्धा खूप मोठा जॉब आहे की नुसतं ते ट्रीटमेंट देण्यापेक्षा त्यांना मानसिक आधार देऊन त्यासाठी तयार करणं हा खूप मोठा जॉब असेल. एकदम खरोखर तुम्ही बरोबर बोललात. आता आमच्या IVF सेंटरला 9 वर्ष झाली. 9 वर्षा अगोदरचा काळ वेगळा होता. तेव्हा पेशंट्सना बोलणं करण्यासाठी आम्हाला भरपूर कष्ट करायला लागले, पण समुपदेशननी आणि बोलल्यावर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. ह्याचा श्रेय आमच्या टीमला नक्की जाणार, बिकॉज आम्ही लोकांनी तालुका लेवलला वेगवेगळे ठिकाणी आम्ही सगळे कॅम्प घेऊन आम्ही त्यांना समजवलं किंवा ऑन पोडियम्स की हा विषय आपल्याला महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला मूल हवं आहे तर आपल्याला कारण शोधायला पाहिजे आणि त्याच्यावर ट्रीटमेंट अवेलेबल आहे. आपल्याकडे प्रॉब्लेम हा आहे की दोष स्त्रीला दिला जातो. अगदी. जरी पुरुषांमध्ये प्रॉब्लेम असेल, सासूना माहिती असेल, तरी असं बोललं जातं की तुझे मुलीला सांगितलं जातं की तू टेस्ट आधी करून घे, पण दोघांनी एकदम करा असं अजूनही सांगितलं जात नाही. हे खरंय, पण आता काळ बदललेला आहे. आता मला असं वाटतंय की पुरुषांनी पण भरपूर विचार केलाय ह्याच्याबद्दल, आणि ते स्वतः येतात आणि माझ्याकडे मला बोलतात की मॅडम माझी टेस्ट करा, माझी बायकोची नंतर करा. आय थिंक ह्या 10 वर्षामध्ये हा एक खूप मोठी पॉझिटिव्ह बदल झाला असं म्हणूया. येस. अगोदरच्या काळामध्ये बायकांना हे कळतच नव्हतं की आपल्याला मूल झालेलं नाहीये, तर त्यांना वाटत
वाटायचं की काहीतरी बाहेरचं असेल किंवा काहीतरी देवदेवस्की असेल किंवा आमच्याकडे सगळ्यांना 10 वर्षानंतरच नंतरच मूल झालं. होतं, असं हा गैरसमज असायचा. बिकॉज आता गुगल आहे, इंटरनेट आहे, लोक वाचतात, ऑफकोर्स तुमच्यासारखे वेगवेगळे सेमिनार्स होतात, लोक ऐकतात आणि त्यामुळे त्यांचं एज्युकेशन जास्त चांगल्या लेवलला झालेलं आहे. त्यामुळे आता प्रॉब्लेम नाही आहे. पण अगोदरच्या काळामध्ये येस नक्की हा प्रॉब्लेम नक्कीच होता. आमच्याकडे पेशंट्सना घेऊन येताना असं पहिल्यांदा नातेवाईकांची एक मोठी गँग यायची. 4-5 बायका, 2 पुरुष आणि बिचारे नवऱ्या बायकांना असं समोर ठेवायचे. त्या केबिनमध्ये 7-8 लोक असे उभे राहायचे आणि त्याच्यामध्ये आणि हजबंड अँड वाईफना हे सांगितलं जायचं की आता तुम्ही सांगा. तर हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या इथे. मला असं वाटतंय की वंध्यत्व हा 2 कपलमधला प्रॉब्लेम आहे. तर हा प्रॉब्लेम पण त्यांनीच सॉल्व्ह करायला पाहिजे. त्यांनीच त्यांचे प्रॉब्लेम्स मन मोकळेपणाने बोलायला पाहिजे. त्यासाठी पहिला टप्पा हा समुपदेशनचा आहे. कित्येकदा स्त्री घाबरलेली असते की नवऱ्याला आपण हे बोललो तर कसं चालणार, किंवा कित्येकदा पुरुषाला असं वाटतं की मीच बरोबर आहे आणि त्यामुळे माझ्यामध्ये प्रॉब्लेमच नाही आहे. तर अशा टाईमला ह्या दोघांना समजून सांगायला लागतं की नॉर्मल प्रेग्नन्सी कशी राहते आणि ज्या हिशोबाने तुम्हाला 1 वर्षांनी 1.5 वर्षांनी मूल होत नाही आहे त्याचा अर्थ आहे कुठेतरी प्रॉब्लेम आहे आणि ह्या प्रॉब्लेमला आपण तपासून घ्यायचं. जर तपासून काय उत्तर भेटले तर उत्तम, जर नाही भेटले तर तुम्ही ट्रीटमेंटकडे वळू शकता. आणि नॉट नेसेसरी की डायरेक्ट तुम्हाला टेस्ट ट्यूब बेबी वगैरेच करावं लागेल. नाही, कधी नाही. कधी छोट्याशा उपायाने सुद्धा मी होऊन तुम्हाला जात असेल. सांगितलं ना, हां. समुपदेशन हा पहिला टप्पा आहे. त्याच्यानी नाही झालं तर आम्ही लोक ट्रीटमेंट मेडिकेशनची देतो, म्हणजे गोळ्या देतो, इंजेक्शन देतो आणि प्रेग्नन्सी अचीव्ह करतो. सपोज त्याच्यानी नाही झालं तर मात्र आम्ही IUI आणि IVF कडे वळतो. पहिला टप्पा IUI आहे. IUI नाही झालं तर तुम्ही असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजे IVF, ICSI हे वापरू शकता. म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी या ट्रीटमेंटच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत असं आपण म्हणूया. हो, येस. IUI म्हणजे काय आहे की इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन. ह्याच्यामध्ये त्या लोकांसाठी केलं जातं ज्यांच्या पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण आणि त्याची मोटिलिटी, हालचाल अतिशय कमी असते. तर अशा पेशंट्समध्ये आम्ही स्त्रियांना गोळी देऊन, इंजेक्शन देऊन त्यांची जी ओव्युलेशन पिरियड आहे म्हणजे जेव्हा त्यांची स्त्रीबीज पूर्ण परिपक्व होतात आणि रप्चर होण्याच्या फेजमध्ये असतात तेव्हा आम्ही मिस्टरांचे धातू घेऊन स्वच्छ धुवून ह्या स्पर्म्स आम्ही गर्भपिशवीमध्ये सोडतो. ही प्रोसिजर नॅचरल प्रेग्नन्सी सारखीच आहे. मात्र प्रॉब्लेम हा आहे की नॅचरलमध्ये बिकॉज त्यांच्या स्पर्म्समध्ये तेवढी ताकद नाही आहे की ते पूर्ण योनिमार्गेमधून गर्भपिशवीपर्यंत पोचू शकतील, तेव्हा आम्ही लोक ते डायरेक्टली गर्भपिशवीमध्ये सोडतो. फक्त फरक एवढाच आहे. ह्याच्यामध्ये सक्सेस रेट साधारण 10 ते 12%, फार तर फार 15% इथपर्यंत जाऊ शकतो. पण हे अतिशय चांगली प्रोसिजर आहे आणि ह्याच्यामध्ये प्रेग्नन्सी नैसर्गिकच होते. दुसरी पद्धत आहे इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे ज्याला टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो. लोकांचा असं गैरसमज आहे की टेस्ट ट्यूब बेबी म्हटलं की जे पिंड आहे, बाळ आहे, ते टेस्ट ट्यूबमध्ये बनवलं जातं. हा ॲक्च्युली एक सर्वसाधारण माणसांना कळायला पाहिजे ह्याच्यासाठी हा एक नॉमनक्लेचर दिलं गेलेलं आहे. आपल्या गर्भपिशवीमध्ये जे टेम्परेचर मेंटेन होतं तेवढंच टेम्परेचर हे लॅबमध्ये मेंटेन केलं जातं. जसं एक पिंडाला वाढण्यासाठी, स्त्रीबीजला वाढण्यासाठी जे त्यांना खाद्य लागतं तसंच आम्ही लोक त्या लॅबमध्ये पण कल्चर करतो. IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. ह्याच्यामध्ये फिमेल स्त्रियांना इंजेक्शनं दिली जाते, त्याच्यामध्ये त्यांचे स्त्रीबीज काढले जातात आणि त्याचबरोबर शुक्राणूचं मिलाप करून त्याच्यातून पिंड बनले जातात आणि ते पिंड आम्ही परत गर्भपिशवीमध्ये सोडू शकतो. आता IVF प्रोसिजरमध्ये सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की हे कुणासाठी आहे. IVF अशा दाम्पत्यांसाठी आहे ज्यांचं वय जास्त आहे, ज्यांना मुलं होतच नाही आहे, ज्यांची स्त्रीबीज बनतच नाही आहे किंवा ज्यांची स्त्रीबीज जरी बनत आहेत तर क्वालिटी चांगली नाही आहे किंवा त्यांची दोन्ही गर्भनलिका ब्लॉक आहे कम्प्लिटली. त्यामुळे नैसर्गिक प्रमाणाने स्त्रीबीज आणि शुक्राणूचा मिलाप होऊ शकत नाही. तर अशा पेशंट्समध्ये IVF करायला पाहिजे. आता IVF करण्या अगोदर फिमेल्सची पूर्ण तपासणी करून त्यांना इंजेक्शनं दिली जातात.
हे इंजेक्शन साधारण 10 ते 11 दिवस चालतात आणि नंतर योनी मार्गेतून सोनोग्राफीच्या माध्यमातून आपण हे स्त्रीबीज काढली जातात. ही जसं मी सांगितलं की जसं युट्रसमध्ये एन्व्हायरमेंट असतं, जसं टेम्परेचर असतं, जसं त्याचं न्यूट्रिशन असतं, त्याचप्रमाणे लॅबमध्ये आम्ही लोक इन्क्युबेटरच्या आतमध्ये हे सगळे प्रोसिजर्स करतो. तेव्हा आम्ही जे स्पर्म्स आहेत ती स्पर्म्स त्याच्यामध्ये सोडले जातात आणि त्यातून एक पिंड बनतं. ते पिंड आयदर आपण गर्भपिशवीमध्ये सोडले जातात आणि जास्त पिंड बनले तर ते फ्रीज केले जातात. ओके. ज्याच्याने सपोज पेशंट ह्या टाईम IVF केलं, पिंड टाकल्याने प्रेग्नंट नाही राहिलं तर आपल्याला परत एक चान्स आहे आणि ते पिंड आपण परत टाकू वापरू शकतो. शकतो. येस, खूपच प्रगत गोष्ट आहे की ते आपण फ्रीज करून ठेवू शकतो. हो. हे थोडंसं सायन्स फ्रिक्शनच्या पिक्चरसारखं आहे की तुम्ही एकाला पूर्ण फ्रीज करा आणि त्यानंतर परत जिवंत करा आणि नंतर आतमध्ये ट्रान्सफर करा. त्याचबरोबर ICSI म्हणजे IVF पेक्षा पुढची स्टेप आहे ज्याला इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन असं म्हटलं जातं. आता ICSI आणि IVF मध्ये काय फरक आहे तर ICSI आणि IVF मध्ये स्त्रियांनी जे इंजेक्शन घ्यायचे ते सेम राहतात, मात्र ICSI पुरुषांसाठी केली जाते. म्हणजे जर पुरुषांमुळे अवंधित्व आहे, इन्फर्टिलिटी आहे तर तो कारण त्याला ट्रीटमेंट ICSI आहे. ICSI असे पेशंट्समध्ये केली जाते ज्यांचे स्पर्म काउंट एकदमच कमी आहे, 1 मिलियन, 2 मिलियन, 5 मिलियन, मोटिलिटी 0, 10, 20 असे जे पेशंट्स आहे ज्यांच्यामध्ये मायक्रोस्कोपमध्ये फक्त 4-5 स्पर्म दिसतात तर अशा पेशंट्समध्ये ICSI केली जाते. का तर स्त्री बीज पण 4 ते 5च भेटतात आणि शुक्राणू पण तेवढेच भेटतात. त्यामुळे अशा टाइमला आम्ही एक स्त्री बीज घेतो, त्याला ICSI मशीनमध्ये एक स्पर्म धरतो आणि ते स्पर्म आम्ही डायरेक्टली स्त्रीबीजच्या आत सोडतो. त्यामुळे त्याला इंट्रासायटोप्लाझ्मिक म्हणतो. आता ह्याच्यामध्ये अजून एक फायदा हे आहे की ज्या स्पर्म्सला मोटिलिटी नाही आहे, की ज्यांचं काउंट एकदम कमी आहे तर त्यांच्यामध्ये मोटिलिटीचा प्रश्नच उरत नाही बिकॉज आपणच ते आत सोडले जातात. पण IVFमध्ये जे पेशंटचे स्पर्म 4 मिलियन, 5 मिलियन आहे त्यांच्यासाठी ते नाही आहे. का तर IVFमध्ये आम्ही स्त्री बीजच्या वरती 50,000 स्पर्म सोडले जातात आणि एक स्पर्म जे चांगलं असेल तो स्वतः स्त्रीबीजमध्ये जातो. तर त्यामुळे IVF आणि ICSI मध्ये भरपूर अंतर आहे. हो, खूप फरक आहे. आणि ICSI अजून एक भरपूर महत्त्वाच्या इन्फर्टिलिटीसाठी यूज आहे त्याचा आणि ते आहे ॲझोस्पर्मिक. म्हणजे असे पेशंट ज्यांचे स्पर्म 0 आहेत, ज्यांचे स्पर्म 0 आहेत आणि त्यांची टेस्टीज काम करते तर अशा पेशंट्समध्ये आम्ही टेस्टीजमधून 2 मिलीमीटर किंवा 3 मिलीमीटर एवढं छोटीशी एक पीस काढतो किंवा पाणी काढतो. त्याच्यातून आम्ही मायक्रोस्कोपमध्ये बघतो की त्यांच्यामध्ये स्पर्म आहे का. आणि नक्कीच ज्यांना ॲझोस्पर्मिक आहे आणि ज्यांच्या डक्ट ब्लॉक आहे पण टेस्टीज फंक्शनिंग आहे अशा पेशंट्समध्ये स्पर्म 100% भेटतात. आणि असे पेशंटचे स्पर्म आम्ही ICSI करतो आणि पिंड बनवतो. तर आता तो काळ बदललेला आहे की जेव्हा लोक बोललं जायचं की तुम्हाला मूल होऊ शकणार नाही तर मला असं वाटतं की हे सगळी टेक्निक्सनी आधुनिक तंत्रज्ञानाने हे वाक्य अगदी खोटं ठरवलं असं म्हणायला हरकत नाही. 100%. फक्त ते ॲक्सेप्ट करण्याची म्हणजे मानसिक तयारी पाहिजे पेशंटची, म्हणजे आपण म्हणू त्या नवरा बायकोची, की नॅचरली जर होत नसेल तर आधुनिक तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे आणि त्याची आपल्याला नक्की मदत होईल. बाकी अनेक गोष्टीत आपण आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो, जे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला तर आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय आपण जगूच शकत नाही. पण ह्या गोष्टीसाठी आपण ते स्वीकारावं, त्याच्यासाठी एवढं मानसिक दडपण किंवा त्रास करून घेण्यापेक्षा जर त्यांनी नॅचरली स्वीकारलं तर मला वाटतं त्याचा रिझल्ट पण वाढत असेल ना. येस, की जर कोणती स्त्री 30च्या आत त्यांना कळतंय की नवऱ्यामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा तिचे स्त्रीबीज बनत नाहीये आणि अशा पेशंट्सनी लवकर IVF केलं तर त्यांना रिझल्ट नक्कीच जास्त बेटर भेटतात. ह्याच्याबद्दल काही वाद नाही आहे. सर्वात महत्त्वाचं तुम्ही आता एक छान बोललात की एक्सेप्टन्स. तुम्ही लवकर स्वीकारा की आपल्याला प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर ट्रीटमेंट घ्या, म्हणजे तुमची चान्सेस ऑफ गेटिंग प्रेग्नन्सी नेहमी दर महिन्याला वाढेल. बिकॉज जर तुम्ही काहीच नाही केलं बरोबर तर काहीच होणार नाही. एक प्रश्न आत्ता मनात आला की अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हा होणारं बाळ हे नॉर्मल प्रेग्नन्सी आणि अशा तंत्रज्ञानाचा वापर करूनचं बाळ ह्यात काही फरक पडतो का? कसं आहे की आता लेटेस्ट स्टडीज आहे जे असं सांगतं की
ॲक्च्युली काही फरक नाही आहे. बिकॉज जेव्हा आपण पिंड बनवतो, पिंड बनवल्यानंतर आतमध्ये सोडली जातात, तर त्यांचे सगळे ब्लड इन्व्हेस्टिगेशन आणि जसं जसं प्रेग्नन्सी वाढते तसं सगळ्याच पेशंटमध्ये केली जाते. त्यामुळे आपल्याला जे होणारे प्रॉब्लेम आहे ते आपल्याला नक्कीच कळतात. पण कधी कधी असं होतं की स्त्री आणि पुरुषांमध्ये काही जेनेटिक प्रॉब्लेम्स आहे. जसं की त्यांच्या DNA मध्ये काही प्रॉब्लेम आहे, कुणाला अनुवंशिक काही प्रॉब्लेम्स आहे, जे त्यांना असं हवं आहे की मला होणाऱ्या बाळाला नको आहे. तर अशा पेशंट्समध्ये PGD आणि PGT ह्याचा वापर केला जातो. म्हणजे काय आहे की हे जे पिंड आहे, जे 8 सेल्स आहे, त्याच्यातलं पाणी किंवा त्यातलं एक सेल काढून हे बघितलं जातं की ह्या सेलचं DNA नॉर्मल आहे की नाही आहे. आता तंत्रज्ञानात सुद्धा दिवसेंदिवस खूप बदल होत आहेत. म्हणजे ते जास्तीत जास्त ॲडव्हान्स होत जाते. नॅनो टेक्नॉलॉजी सगळीकडेच वापरली जाते. त्यामुळे नक्कीच रिझल्ट्सचं प्रमाणही वाढलं असेल की 10-12 वर्षापूर्वीचा रिझल्ट आणि आत्ताचा रिझल्ट ह्याच्यात नक्कीच फरक पडला असेल. तुम्ही काय सांगाल? 10 वर्षा अगोदर IVF करण्याची पद्धत, त्याच्यामध्ये वापरणारे इंजेक्शन, त्याच्याबरोबर होणारी काळजी, म्हणजे पोस्ट ट्रान्सफर जे काळजी घ्यायला पाहिजे, ही वेगळी होती. आता मिनिमल इंजेक्शननी थोडक्यामध्ये प्रेग्नन्सी अचीव्ह होऊ शकते. आताचे ते पेशंट्स तर ट्रान्सफर केल्यानंतर ऑफिसला जातात, म्हणजे हाफ डे घेतात, ट्रान्सफर करतात आणि जातात. फक्त थोडीशी काळजी आहे तुम्हाला जे घ्यायला पाहिजे की तुम्हाला इन्फेक्शन नाही व्हायला पाहिजे, तुम्ही हेल्दी डाएट करायला पाहिजे, नॉर्मल तुमचं वॉकिंग आहे, रुटीन आहे, ते सगळं करायला पाहिजे. तर हे सगळी गोष्ट तर नक्की आपल्याला सांभाळायला लागते. पण टेक्नॉलॉजी पण आपली सुधारली आहे. फॉर एक्झाम्पल 10-12 वर्ष अगोदर आपल्याला जर कुणाला क्रोमोझोमल एबनॉर्मॅलिटी होती आणि त्याला मूल स्वतःचंच पाहिजे, तर जीन मॉडिफाईड नाही करू शकत होते. पण आता तुम्ही जीन मॉडिफाईड करू शकता. म्हणजे काय करू शकता, तुम्ही तुमचे एम्ब्रिओ मधलं जीन आहे जे एबनॉर्मल आहे ते तुम्ही रिप्लेस करू शकता. ही भरपूर पुढची टेक्नॉलॉजी आहे आणि ॲडव्हान्स टेक्निक्स आहे हे सगळे. आणि जसा काळ पुढे जाईल तसं अजून ह्याच्यात शोध होत राहतील आणि नवीन नवीन शोध येतच नक्की. राहतील. मला असं वाटतंय जसं वंधित्वाची पर्सेंटाईज वाढलेलं आहे, तर लोकांनी निराश होऊ नये की पर्सेंटेज ऑफ वंधित्व वाढतंय, बिकॉज त्याची ट्रीटमेंट मोडॅलिटी पण तेवढेच वाढते. अगदी खरंय. म्हणजे समस्या जशी निर्माण होते तसंच त्याच्याचे उपाय सुद्धा निर्माण होत आहेत. फक्त आपण तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. मॅडम, अजून अनेक छोट्या छोट्या गोष्टी कदाचित ह्याच्यात आपल्या राहून गेल्या असतील, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. तुम्हाला आता एवढा एक मोठा पुरस्कार मिळाला आहे. तुम्ही ग्रामीण भागात हे सगळं काम करताय. ग्रामीण भागात काम करणं आणि शहरी भागात काम करणं ह्याच्यात नक्कीच फरक असेल. पुढे तुमचे अजून काय योजना आहेत? म्हणजे ह्याच्यात अधिक काही काम करायचंय किंवा काय असं? मला असं वाटतंय रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये हा कॉन्सेप्ट रुजू होणं की आपल्याला IVF आणि IUI इक्सीनी बाळ होऊ शकतं, हा आता बऱ्यापैकी रुजला आहे. जागृती झाली. जागृती झाली आहे. लोकांना कळतंय की नाही, हे पण एक टेक्निक आहे ज्याच्यानी हे करू शकतो. आम्ही लोक आता रुरल IVF हा एक कॉन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये आपल्या पेशंट्स जे ग्रामीण भागाचे आहेत, ज्यांना आर्थिक अडचणी आहे, अशा पेशंट्समध्ये कमीत कमी इंजेक्शनचा वापर करून ह्यांना कसं प्रेग्नन्सी ते त्याच्याकडे आम्ही वळतोय. त्याचबरोबर टेक्नॉलॉजी नेहमीच वाढत जाते. जसं की पहिल्यांदा फक्त IVF असायचं, आता इक्सी आहे, नंतर आता PGD आहे, ॲम्निओसेंटेसिस आहे. हे सगळे नवीन टेक्निक्स आहे जे आपण मुंबई, पुणे सारख्या शहरामध्येच अवेलेबल होते, पण आता आपण ते पण सुरू करतोय. म्हणजे ऑलरेडी आहे आपल्याकडे. तर ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे आत्तापर्यंत आहे, ह्याच्या पुढे अजून आपण प्रोग्रेस करणार. पण त्याचबरोबर लोकांनी पण हे समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला फिट कसं राहावं आणि ह्याच्यामुळे आपल्याला त्या दिशेमध्ये लवकरात लवकर ट्रीटमेंट घेऊन आपण देन वी कॅन गो अहेड. असं म्हणजे मुळात पहिली गोष्ट ही आहे की लवकर डिटेक्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे एक 10 वर्ष वाट बघितली आणि नंतर गेलोय असं करण्यापेक्षा तुम्ही 1 वर्ष 1.5 वर्ष वाट बघा आणि मग तुम्ही डॉक्टरांपर्यंत जा, प्रॉपर तपासण्या करून घ्या. बाय नॅचरल पण तशाने होऊ शकतं. नॉट नेसेसरी की तुम्हाला डायरेक्ट हे टेस्ट ट्यूब बेबी किंवा ह्याच्यासाठी करावं लागेल. 100%. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की जितकी जागृती लवकर होईल आणि लोक तुमच्यापर्यंत पोहोचतील. 100%. आमचा अजून एक कॉन्सेप्ट आहे की रुरल IVF मध्ये नुसतं लोकांचं जे गैरसमज आहे की आपण गावात राहतो, आपण स्वच्छ हवामान आहे आणि त्यामुळे सगळंच आपलं चांगलं होईल, तर ह्या भ्रमात राहू नये. प्रॉब्लेम आहे तर प्रॉब्लेमला फेस करा, त्याच्या
रिझन शोधा आणि त्या ट्रीटमेंटपर्यंत जा. अगदी. आणि तंत्रज्ञान आहे आज अगदी ते आपल्या दारापर्यंत पोहोचलंय. प्रत्येक तंत्रज्ञान आपल्या दारात येणार नाही, तंत्रज्ञानापर्यंत आपण पोहोचायला पाहिजे. या पॉझिटिव्ह नोटवर आपण थांबूया. मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि टेस्ट ट्यूब बेबी, त्याचे प्रकार, इतकी सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या परिवारातर्फे तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. आकाशवाणीला पण थँक्यू. आणि खरोखर मला असं वाटतंय जनजागृती हा महत्त्वाचाच मुद्दा आहे आणि लोकांपर्यंत हे तुम्ही आणताय हे सर्वात मोठं गोष्ट आहे. थँक्यू. थँक्यू. इंद्रधनुष्य